लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल आहे। थोड्याच वेळात राजाचं विसर्जन होणार आहे। शेवटची आरती करून आता लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा अरबी समुद्रात या ठिकाणी पार पडेल। सकाळची भरतीची वेळ पाहून लालबागच्या राजाचं विसर्जन अरबी समुद्रात होणार आहे। या ठिकाणी आपण पाहतोय गेल्या 4 ते 5 तासांपासून लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर आहे। मात्र भरती असल्यामुळे या ठिकाणी विसर्जनाला विलंब होतोय। नवीन अत्याधुनिक तराफ्याच्या मार्फत लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। यंदाचा तराफा हा मोठा आणि अत्याधुनिक आहे। समुद्राला भरती सुरू आहे। पाण्याचा अंदाज घेऊन विसर्जन सोहळा पार पडेल। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय गेले 4 ते 5 तासांपासून लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर आहे। कधी विसर्जन होणार आहे, सर्वांना आतुरता आहे या विसर्जनाची निरोप देण्यासाठी। मात्र आपण पाहतोय सकाळपासून गेले 4 ते 5 तास लालबागचा राजा हा या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर आहे। निश्चितच आपण पाहतोय की लालबागच्या राजाची 24 तास ही विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर लालबागचा राजा सकाळी 7:45-8च्या दरम्यान गिरगाव चौपाटीवरती पोहोचला। मात्र भरतीची वेळ सुरू झाली होती आणि त्यानंतर समुद्राला भरती जी आहे ती सुरू झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय की समुद्राचं पाणी हे जास्त वाढू लागल्यामुळे कुठेतरी लालबागच्या राजाच्या मूर्तीचा पाट आणि जो नवीन तराफा यावेळी आणण्यात आलेला आहे त्याची संपूर्णता जी आहे ती जुळणी होत नव्हती आणि त्यामुळेच कुठेतरी हा संपूर्ण विलंबन जो आहे तो लागलेला आहे। आपण पाहतोय की मोठ्या कसरतीनंतर लालबागच्या राजाचे सगळेच हे कार्यकर्ते आपण पाहतोय की राजाच्या ह्या मूर्तीचा पाट जो आहे तो तराफ्यावरती चढावा आणि त्यानंतर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती पुन्हा एकदा सुरू करावी यासाठीचा हा प्रयत्न खरं तर पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की जवळपास आपण पाहतोय गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाचं आज सकाळी आगमन झालं आणि त्यावेळी भरतीचं पाणी जे आहे ते वेगानं वाढू लागलं होतं आणि त्यावेळी गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा जो आहे तराफ्याजवळच आगमन होताच वेगवान जे पाणी आहे ते वाढत गेलं आणि त्यामुळेच कुठेतरी आपण पाहतोय की मूर्तीचा पाट हा तरंगू लागला होता आणि त्यामुळेच जो परिणाम आहे तो आपण पाहू शकतो। जवळपास आपण पाहतोय की 4.5 ते 5 तास उलटून गेलेले आहेत। त्यामुळे आता आपण पाहतोय की लालबागचा राजा हा पुन्हा एकदा विसर्जनाची ही तयारी जी आहे ती सुरू केली जाणार आहे। समुद्राला आलेली भरतीचं पाणी आता हे ओसरू लागलेलं आहे आणि त्यामुळेच समुद्र किनाऱ्यावरचा लालबागचा राजा हा अडकलेला होता। त्यामुळे राजाची मूर्ती आता पुन्हा एकदा तराफ्यावरती आणण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपण पाहतोय की अद्यापही अल्लोट अशी गर्दी जी आहे ती गिरगाव चौपाटीच्या या किनाऱ्यावरती पाहायला मिळते। खरं तर अनेक गणेश मूर्त्या ज्या आहेत ते याच भरतीमुळे ज्या आहेत त्या अडकून होत्या। आता अखेर आपण पाहतोय की लालबागच्या राजाची ही संपूर्णतः विसर्जन मिरवणूक जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती आल्यानंतर भरतीच्या पाण्यामुळे थांबली। मात्र आता काहीच वेळामध्ये आपण पाहतोय की समुद्राचं पाणी हे ओसरणार आहे आणि पाणी ओसरल्यानंतर तराफ्यावरती जे आहे लालबागच्या राजाची मूर्तीचा पाट जो आहे तो बसवला जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय की लालबागचा राजा हा विसर्जनासाठी खोल समुद्रामध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल। त्याआधी आपण पाहतोय की 5 तास उलटून गेलेले आहेत। मात्र रखडलेल्या अशा लालबागच्या राजाला गिरगावच्या याच समुद्र किनाऱ्यावरती 5 तास थांबावं लागलं। त्याचं कारण म्हणजेच समुद्राला आलेली भरती आणि कुठेतरी ह्या भरतीचं पाणी वाढू लागलं आणि त्यानंतर राजाचा मूर्तीचा पाट जो आहे तो तराफ्यावरती चढला नाही। त्यामुळेच आपण पाहतोय की हा अंदाज कुठेतरी चुकलेला आहे। खरं तर आता पुन्हा एकदा हा प्रयत्न जो आहे तो कार्यकर्त्यांकडनं केला जाऊ शकतो। पुन्हा एकदा राजाची मूर्ती जी आहे मूर्तीचा पाट जो आहे तो या तराफ्यावरती बसवला जाऊ शकतो। अनेक कोळी बांधव जे आहेत ते देखील या ठिकाणी आपल्या बोटी ज्या आहेत आपले मचवे जे आहेत ते घेऊन आलेले आहेत आणि सकाळी जर आपण पाहिलं तर राजाच्या संपूर्ण अंगावरती असलेले दागिने जे आहेत ते या कोळी बांधवांनी उतरवले आणि त्यानंतर सुरक्षित राजाच्या या सगळ्याच पेट्यांमध्ये हे दागिने जे आहेत ते ठेवण्यात आले। सध्या आपण पाहतोय हा तराफा पूर्णपणे सजवण्यात आला होता सकाळी, पण मात्र राजाच्या या सगळ्याच विसर्जन मिरवणुकीला आता वेळ लागत असल्यामुळे कुठेतरी कार्यकर्ते पण रात्रभर 24 तासात ही चाललेली विसर्जनाची मिरवणूक ह्यामध्ये थकलेले होते आणि कुठेतरी आपण पाहतोय की नाराजी जी आहे ती या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर आपण पाहतोय की लाडक्या गणपती बाप्पालाच म्हणजेच लाडक्या राजाला गोड असा निरोप देता यावा यासाठीचाच हा प्रयत्न होता। आत्ताच आपण पाहू शकतो की पुन्हा
पुन्हा एकदा आता राजाची ही संपूर्ण विसर्जन मिरवणूक आहे समुद्र खोल पाण्यामध्ये राजाला गोड असा निरोप देताना विसर्जन सोहळा पार पडताना आपल्याला हे पाहायला मिळतील। सध्या हा प्रयत्न सुरू आहे। खरं तर आपण पाहतोय की 5 तासानंतर हा पुन्हा एकदा प्रयत्न जो आहे तो केला जाऊ शकतो। यंदा जी आहे ती मोठी म्हणजे अत्याधुनिक जो तराफा आहे तो यंदा आणण्यात आलेला आहे, त्यामुळे हा संपूर्ण तराफा आपण पाहू शकतो कशा पद्धतीत आहे। जवळपास 300 मीनाक्षी, लोक जी आहेत ही या प्रक्रिया तराफ्यावरती कशी असणार आहे? लालबागच्या राजाला या तराफ्यावरती कशा प्रकारे बसवण्यात येणार आहे, कशा प्रकारे ठेवण्यात येणार आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चितच लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे, मूर्तीच्या खाली जो असलेला पाट आहे तो पाट जो आहे तो या तराफ्यावरती ज्या साईजनी तराफ्यावरती बसवला जातो तिथेच आपण पाहतो की अँगल आहेत, नट आहेत, त्यामुळे ही संपूर्णतः प्रक्रिया जी आहे ती खोल पाण्यामध्ये होऊ शकत नाही। त्यामुळे समुद्राला आलेली भरती यामुळे पाटाचा संपूर्णतः भाग जो आहे तो पाण्याखाली गेला आणि त्यानंतर हा संपूर्ण आपण पाहतोय की विलंब लागलेला आहे। त्यामुळे सध्या आपण पाहू शकतो की सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते मोठी कसरत करताना पाहायला मिळत होते सकाळपासूनच। त्यामुळे भरतीचा पाणी हा आता ओसरू लागलेला आहे आणि त्यामुळे आता आपण पाहू शकतो की पुन्हा एकदा राजाच्या या विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी आणि विसर्जनाच्या सोहळ्यासाठी ही प्रक्रिया सुरू होताना पाहायला मिळते। जी मीनाक्षी, जर आपण पाहिलं तर गेल्या कालपासून ही जी मिरवणूक निघालेली होती लालबागच्या राजाची आणि त्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा एकदा हा विसर्जनाला विलंब, कुठेतरी कार्यकर्ते थकलेले आहेत, कालपासून या मिरवणुकीमध्ये ते सहभागी आहेत, मात्र उत्साह हा तेवढाच आहे आपल्याला पाहायला मिळतोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पाला या लालबागच्या राजाला आपल्याला छान प्रकारे नेहमी दरवर्षीप्रमाणे जसा आपण त्यांना निरोप देतो त्याचप्रमाणे निरोप देता यावा, हा कुठेतरी प्रयत्न या ठिकाणी त्यांचा पाहायला मिळतोय। निश्चितच, कारणच आपण पाहतो की 10 ते 11 दिवस लाडक्या गणरायाला आपण जे आहे ते मनापासून मनोभावने पूजतो आणि त्यानंतर लाडक्या बाप्पाला जेव्हा निरोप देण्याची वेळ येते तेव्हा नक्कीच आपण पाहतो की अनेकांचे डोळे जे आहेत ते पाणवलेले जातात, भाव झालेले असतात अनेक गणेश भक्त। त्यामुळे लालबागच्या राजाची एक वेगळीच वैशिष्ट्य आहे। नवसाला पावणारा हा राजा मानला जातो आणि त्यानंतर आज हा आलेला अडथळा जवळपास 5 तास राजा जो आहे तो समुद्रामध्ये अडकलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता समुद्राचंच म्हणजे आलेली जी भरती आहे ती भरतीचं पाणी जो आहे आता हळूहळू कमी होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे पुढच्या अर्धा ते 1 तासामध्ये आपण एक अंदाज लावू शकतो की राजाचा हा म्हणजेच लालबागच्या राजाच्या मूर्तीचा पाट जो आहे तो तराफ्यावरती चढवला जाऊ शकतो आणि त्यानंतर विसर्जनासाठी राजाची ही संपूर्ण हा तराफा जो आहे तो खोल समुद्रामध्ये जाऊन मात्र विसर्जन सोहळा जो आहे तो पार पडताना पाहायला मिळाले। खरं तर आपण पाहतो की 10 दिवस जे आहेत मोठ्या उत्साहामध्ये गणेश भक्त जे आहेत ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात, पण ज्या गणेश भक्तांना लालबागच्या राजाचं दर्शन घेता येत नाही ते मोठ्या संख्येनं विसर्जनाला हजेरी लावत असतात। त्यामुळे आज सकाळपासूनच आपण पाहत होतो की मोठ्या संख्येनं गणेश भक्त जे आहेत ते गिरगाव चौपाटीच्या या सगळ्याच परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि तीच गर्दी आत्ता देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे कुठेही या गणेश भक्तांचा उत्साह जो आहे तो कमी झालेला पाहायला मिळत नाहीये। खरं तर आपण पाहतोय की भरतीची वेळ असल्यामुळे अनेक गणेश मूर्त्या ज्या आहेत, नुसताच लालबागचा राजा नाही तर इतरही गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या किनाऱ्यावरतीच थांबलेल्या आहेत। जेव्हा आहोटी होईल मात्र समुद्राचं पाणी जे आहे, भरतीचं पाणी जे आहे ते कमी होईल त्यानंतरच आपण पाहू शकतो की या मूर्त्या ज्या आहेत त्या पुढे समुद्रामध्ये खोल पाण्यामध्ये विसर्जनासाठी मार्गस्थ होताना पाहायला मिळतील। जी मीनाक्षी, जसं तू म्हणालीस की लालबागच्या राजाला खूप मोठी गर्दी असते दर्शनासाठी, ज्यांना दर्शन घेता येत नाही ते गिरगाव चौपाटीवरती या ठिकाणी विसर्जनासाठी येतात, निरोप देण्यासाठी येतात, दर्शन घेतात, मात्र त्यांच्यासाठी ज्यांना नाही या ठिकाणी जाता आलं त्यासाठी लोकशाही मराठी आपण त्यांनाही आपण लाईव्ह दृश्य या ठिकाणी दाखवत आहोत। आपण ज्या बोटीमध्ये उभे आहात ती बोट अगदी छान अशी सजवण्यात आलेली आहे, फुलांची सजावट या बोटीला करण्यात आलेली आहे, कशा प्रकारची ही तयारी आहे?
निश्चितच हा तोच तराफा आहे. यंदा नवीन तराफा जो आहे तो बोलवण्यात आलेला आहे. राजाच्या या विसर्जनाच्या सोहळ्यासाठी हा तराफा मागवण्यात आलेला आहे. खास करून आपण पाहतोय की अत्याधुनिक असा हा तराफा आहे आणि संपूर्णतः चारी बाजूनी आपण पाहिलं तर हा तराफा जो आहे तो फुलांनी सजवलेला आहे. खरं तर हा तराफा जो आहे सकाळी पहाटेपासूनच गिरगाव चौपाटीवरती दाखल होता. मात्र राजाची मूर्ती ज्यावेळी गिरगाव चौपाटीवरती पोहोचली त्यावेळी भरती होती. मात्र भरतीचं पाणी हे वेगाने वाढत गेलं आणि त्यामुळे राजाची ट्रॉली जेव्हा समुद्र किनाऱ्यावरती आली तेव्हा अर्धी ट्रॉली जी आहे ती पाण्याखाली जाऊ लागली. मात्र भरतीचा हा अंदाज आला नसल्यामुळे आपण पाहतोय की सध्या याच तराफ्यावरती राजाला बसवण्यासाठीच म्हणजेच राजाची जी मूर्ती आहे मूर्तीचा खालचा पाट जो आहे तो पाट मात्र बसवण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आणि त्यानंतर या पाण्याचा अंदाज कुठेही आला नाही. त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की 5 तासाचा हा विलंब लागलेला आहे. अधिक काही वेळ लागू शकतो कारण पाणी जो आहे तो कमी होत आहे. आता आपण पाहू शकतो की राजाच्या माझ्या मागच्या बाजूला ही जर दृश्य आपण पाहिली तर राजा पुढेच आहे आणि राजाची मूर्तीचा जो पाट आहे तो मात्र या तराफ्यावरती बसवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. खरं तर सगळेच कार्यकर्ते असतील मात्र जे मंडळाचे सगळेच पदाधिकारी जे आहेत महत्त्वाचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते राजाच्याच या सगळ्याच तराफ्याच्या बाजूला आहेत. आणि सध्या आपण पाहिलं तर जे कोळी बांधव आहेत यांचा या ठिकाणी जर काम पाहिलं तर जेव्हा समुद्राला भरती होती तेव्हा राजा पाण्यामध्ये अर्धा पाण्यामध्ये पाहायला मिळाला. त्यावेळी चारी बाजूनं राजाला जे आहे ते या कोळी बांधवांनी जे आहेत राजाची ट्रॉली व राजाची मूर्ती जी आहे ती धरून ठेवली होती. त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की या कोळी बांधवांनी राजाच्या या मूर्तीला चारी बाजून पकडून ठेवल्यामुळे राजाची ट्रॉली जी आहे ती एकाच ठिकाणी थांबलेली आपल्याला पाहायला मिळाली. मात्र पाणी जास्त असल्यामुळे ट्रॉली जी आहे ती पाण्यावरती डगमगताना पाहायला मिळते. जसा हा तराफा जो आहे तो पाण्याची लाट आल्यावरती डगमगताना दिसते तशीच ती ट्रॉली देखील डगमगताना पाहायला मिळत होती. पण मात्र अनेक कार्यकर्ते आणि कोळी बांधव राजाच्या या चारही बाजूने उपस्थित असल्यामुळे कुठेतरी राजाची मूर्ती जी आहे ती स्थिरच आहे. त्यामुळे कुठेही आपण पाहतोय की राजाच्या या मूर्तीला धक्का बसलेला नाहीये. मात्र वेळ झालेला आहे तरी सुद्धा या ठिकाणी राजाला गोड निरोप देता यावा मात्र निर्विघ्नपणे हा सोहळा पार पडावा यासाठीचा हा संपूर्ण प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. पण लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आहात. संपूर्ण दृश्य लाईव्ह दृश्य प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता हा तराफा बाप्पाच्या जवळ लालबागच्या राजाच्या जवळ आता आणण्यात आलेला आहे. किती वेळ या ठिकाणी बाप्पाला आता या तराफ्यावरती ठेवण्यात येणार आहे त्या संदर्भात एकंदरीतच काही या कार्यकर्त्यांमध्ये काही चर्चा आहे का? कशा प्रकारची आता या ठिकाणी तयारी सुरू आहे? निश्चितच जवळपास सकाळी जर आपण पाहिलं तर समुद्राला भरती होती आणि हाय टाईडचा देखील इशारा जो आहे तो 11:44 होता. मात्र सध्या आपण पाहिलं तर 1:15 वाजत आलेला आहे. त्यामुळे पाणी जो आहे तो ओसरत चाललेला आहे आणि समुद्राचं पाणी जसं जसं कमी होईल तसं तसं जे आहे तो राजाच्या ट्रॉली खालचा पाट जो आहे तो देखील मात्र तराफ्यावरती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण मात्र हा पाणी कधीपर्यंत कमी होईल याचा अंदाज लावता येत नाहीये. पण सध्या तरीही सुद्धा जरी जास्त पाणी असला तरी सुद्धा पुन्हा एकदा प्रयत्न जो आहे तो कार्यकर्त्यांकडनं केला जातोय. खरं तर आपण पाहतोय की संपूर्णतः या ठिकाणी खबरदारी जी आहे ती देखील घेतलेली पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतोय मंडळाचे सगळेच पदाधिकारी जे आहेत ते प्रयत्न करताना पाहायला मिळतात. राजाची जी मीनाक्षी जसं आपण म्हणाले की या ठिकाणी मंडळाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी काही आपण संवाद साधू शकता का? त्यांच्याकडून काय भावना आहेत किंवा कशा प्रकारे ते तयारी करतात त्या संदर्भात माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात. निश्चितच सध्या जर आपण पाहिलं तर भाऊक असे झालेले सगळेच पदाधिकारी जे आहेत ते राजाला कशा पद्धतीत आणि सुखरूपपणे या तराफ्यावरती घेता यावा यासाठीचा प्रयत्न आहेत. त्यामुळे सगळेच पदाधिकारी जे आहेत ते राजाच्या जवळ आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोच आहोत. पण सध्या आपण पाहिलं तर राजाच्या मूर्तीचा पाट जो आहे तराफ्यावरती घेण्याचा हा आतोनात प्रयत्न जो आहे तो कार्यकर्त्यांकडनं सुरू आहे. सध्या आपण पाहिलं तर लाईफगार्ड देखील या संपूर्णतः तराफ्यावरती आहेत उपस्थित आहेत. त्यामुळे कुठेही कोणताही प्रकार घडू नये याची देखील तितकीच दक्षता घेतली जात आहे.
सध्या आपण पाहिलं तर सकाळची जर दृश्य पाहिली होती तर ती अगदी बोलकी होती, कारण संपूर्ण समुद्रामध्ये अनेक बोटी ज्या आहेत त्या पाहायला मिळत होत्या. पण आता जर आपण पाहिलं तर त्याहून अर्ध्या बोटी ज्या आहेत त्या आता पाहायला मिळत नाही आहे. फक्त राजाचा तराफा आणि राजाच्या मूर्तीची ही संपूर्णतः ट्रॉली जी आहे ती फक्त पाहायला मिळते. आपण पाहू शकतो की पूर्ण ही तयारी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडताना पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतोय की हा तराफा जवळपास आपण पाहतोय सकाळी 7:30च्या दरम्यान राजाची मूर्ती या तराफ्यावरती बसवण्याची अपेक्षा होती, पण मात्र आपण पाहतोय की जवळपास 7:45-8च्या सुमारास राजाची मूर्ती जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती पोहोचली आणि त्यानंतर भरतीचं पाणी वाढू लागला आणि त्यामुळे हा अंदाज जो आहे तो चुकला आणि त्यामुळेच कुठेतरी पाणी जास्त असल्यामुळे तराफा आणि बाप्पाची म्हणजेच लाडक्या लालबागच्या राजाची संपूर्णतः मूर्तीचा पाट जो आहे तो बसवता आला नाही. त्यामुळे हा संपूर्णतः विलंब झालेला आहे. जवळपास 5 ते 5.5 तास उलटून गेलेले आहेत. त्यामुळे काहीच वेळामध्ये आपण अंदाज लावू शकतो जसा समुद्राचं पाणी कमी होईल त्याच बरोबर आपण पाहतोय की राजाची मूर्ती जी आहे मूर्तीचा पाट जो आहे तो या तराफ्यावरती बसवला जाईल आणि त्यानंतर खोल समुद्रामध्ये राजाचा विसर्जन सोहळा जो आहे तो पार पडताना पाहायला मिळेल. जी नक्कीच. पण आपण जर पाहिलं तर जेव्हा विसर्जन होतं आणि विसर्जनावेळी पाण्यामध्ये नेऊन बाप्पाची आरती केली जाते, आता या तराफ्यावर बसवल्यानंतर बाप्पाची आरती होईल आणि त्यानंतर विसर्जन हे केलं जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.